नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी युरोप आणि भारत या प्रकरणावर आधारित आपण 100+ प्रश्न या प्रकरणावरती आपण आज पाहणार आहोत. तर आपलं हे जे चॅनल आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करा. 3री ते 8वी पर्यंतचे जे काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेबद्दल नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो आणि मोफत आहे विद्यार्थ्यांसाठी. तर बघूया आज आपण युरोप आणि भारत यावर आधारित जे काही NMS साठी महत्त्वपूर्ण जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला, प्रबोधन युग हे कोणत्या शतकादरम्यान घडले? तर प्रबोधन युग हे कोणत्या शतकादरम्यान घडले हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. 13वे ते 12वे, 10वे ते 12वे, 13वे ते 16वे, 17 ते 19 आणि 11 ते 14वे. म्हणजे या ठिकाणी तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर काय, 13वे ते 16वे शतक हे प्रबोधन युग या ठिकाणी या शतकादरम्यान घडलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रश्न आहे, प्रबोधन युगाच्या काळात कोणत्या 2 प्राचीन संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले? तर कोणत्या 2 प्राचीन संस्कृतीचं पुनरुज्जीवन झालं? भारतीय आणि चिनी, इजिप्शियन आणि रोमन, ग्रीक आणि रोमन, अरब आणि पार्शियन. म्हणजेच या ठिकाणी बघा कोणत्या 2 या ठिकाणी, तर प्रबोधन युगाच्या काळामध्ये ग्रीक व रोमन म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3रा C हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ग्रीक आणि रोमन. प्रबोधन युगामध्ये युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन घडून आले. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये? कला, स्थापत्य आणि तत्वज्ञान या क्षेत्रामध्ये पुनरुज्जीवन घडून आले, हे लक्षात ठेवा, या 3 क्षेत्रामध्ये. ओके. पुढचा प्रश्न, 3रा, प्रबोधन काळात माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा झाला? तर प्रबोधन काळामध्ये माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा झालेला आहे? धर्म केंद्रित झालेला आहे, विज्ञान केंद्रित झालेला आहे, माणसा केंद्रित झालेला आहे आणि शासन केंद्रित झालेला आहे. तर प्रबोधन काळामध्ये काय झालं होतं, तर मानवतावादाला चालना मिळाली होती. लक्षात ठेवा, मानवतावादाला चालना मिळालेली होती प्रबोधन काळामध्ये. आणि मानवतावादाला चालना मिळाल्यामुळे माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि धर्माऐवजी माणूस हा या विचाराचा केंद्रबिंदू ठरला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालं माणूस केंद्रित, म्हणजे पर्याय क्रमांक C. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि धर्माऐवजी माणूस हा या सर्व विचाराचा काय झालेला आहे, केंद्रबिंदू ठरलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, माणसा केंद्रित. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न पहा, माणूस हा सर्व विचाराचा केंद्रबिंदू ठरवणाऱ्या तत्वज्ञानाला काय म्हणतात? माणूस हा सर्व विचाराचा केंद्रबिंदू ठरवणाऱ्या तत्वज्ञानाला काय म्हणतात? तर या तत्वज्ञानाला काय म्हणतात बघा, तर मी आताच तुम्हाला सांगितलं की प्रबोधन काळात कशाला चालना मिळाली? मानवतावाद. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक B. म्हणजे माणूस हा विचाराचा काय झालेला आहे, केंद्रबिंदू ठरलेला आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न या ठिकाणी,
प्रबोधन काळात साहित्य कोणत्या भाषामध्ये तयार होऊ लागले? प्रबोधन काळात साहित्य कोणत्या भाषामध्ये तयार होऊ लागलं? तर या ठिकाणी बघा, प्रबोधन काळामध्ये जे काही साहित्य होतं ते साहित्य इंग्रजीमध्ये होत होतं का? नाही. संस्कृतमध्ये नाही, प्रादेशिक भाषामध्ये, प्रबोधन काळामध्ये प्रादेशिक भाषामध्ये ते साहित्य ते तयार होत होतं. लक्षात ठेवा, प्रादेशिक भाषा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. आपण वाचन करत असताना आपल्याला समजत नाही, परंतु या ठिकाणी NMSच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे प्रादेशिक भाषेमध्ये या प्रबोधन काळातले साहित्य तयार होऊ लागले. पुढचा प्रश्न या ठिकाणी 6वा, छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? तर छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी छपाई यंत्राचा शोध हा प्रश्न आहे, 6वा प्रश्न. आणि छपाई यंत्राचा शोध लिओनार्दो दा विंची नाही, गॅलिलिओ नाही, जोहान्स गुटेनबर्ग म्हणजे पर्याय क्रमांक सी यांनी कधी लावला हो? आता यावरती 2 ते 3 प्रश्न बघा. छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? जोहान्स गुटेनबर्ग. ह्याच्याबद्दल 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे 1450, दुसरं म्हणजे जर्मनी. बघा, 1450 जर्मनी आणि जोहान्स गुटेनबर्ग यांनी या छपाई यंत्राचा शोध लावलेला आहे. ओके, हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न या ठिकाणी 7वा प्रश्न, जोहान्स गुटेनबर्ग. बघा, या ठिकाणी पुढचाही प्रश्न तोच आलेला आहे. कधी शोध लावला? कधी शोध लावला? मी आता सांगितलं, 1450 साली छपाई यंत्राचा शोध लावलेला आहे. 1450 साली छपाई यंत्राचा शोध लावलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 8वा प्रश्न, छपाई यंत्रामुळे म्हणजे छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे कोणते परिणाम झाले? छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. म्हणजे या ठिकाणी नवे विचार दबले गेले का? अजिबात नाही. धर्म अधिक प्रभावी झाला का? अजिबात नाही. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचं उत्तर 8व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? नवे विचार समाजात पोहोचले, नवज्ञान समाजात पोहोचलं, नव्या संकल्पना समाजात पोहोचल्या. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय झालेलं आहे? पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न या ठिकाणी 9वा, धर्मसुधारणा चळवळ कोणाविरुद्ध होती? आता धर्मसुधारणा चळवळ कोणाविरुद्ध होती हो? इंग्रज राजवट, ग्रीक विचार, रोमन कॅथलिक चर्च आणि मुस्लिम धर्म. तर धर्मसुधारणा चळवळ कोणाविरुद्ध होती? जे काही स्वतंत्र बुद्धीचे जे काही विचार करणाऱ्या विचारवंतांनी काय केलेलं आहे की कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनावर हल्ला चढवला होता त्यांनी. बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? रोमन कॅथलिक चर्च म्हणजे पर्याय क्रमांक सी. कारण ते धर्माच्या नावावर लोकांना का करत होते? लुबाडत होते. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत होते ते लोक. ओके, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक सी. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे, धर्मसुधारणा चळवळ कोणाविरुद्ध होती? तर ती रोमन कॅथोलिक चर्च, जे काही कर्मकांड करणारे जे धर्मगुरू होते, ते धर्माच्या नावावर लोकांना रुबाडत होते, त्यांच्या विरुद्ध ही धर्मसुधारणा चळवळ होती. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न 10वा, धर्मसुधारणेचा प्रमुख उद्देश काय होता? धर्मसुधारणेचा प्रमुख उद्देश काय होता? तर नवीन धर्म तयार करणे, चर्चची सत्ता वाढवणे, विचार स्वातंत्र्य, बुद्धी प्रामाण्याला महत्त्व देणे, जुन्या रूढी अधिक बळकट करणे. जुन्या रूढी
अधिक बळकट करणे, तर या ठिकाणी नवीन धर्म निर्माण करण्यासाठी नव्हतं ते, किंवा चर्चची सत्ता वाढवण्यासाठी नव्हती, तर जे काही विचार स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य होतं त्यांना महत्त्व, प्रत्येकाला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. प्रबोधन काळातील प्रसिद्ध चित्रकार कोण होता? गॅलिलिओ, लिओनार्दो दा विंची, प्लुटो आणि व्होल्टेवर. तर या ठिकाणी प्रबोधन काळातील प्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंची. पर्याय क्रमांक बी. आपण या प्रकरणावर डिजिटल चित्रासहित पण एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तो आपण यूट्यूबवरती अपलोड पण केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. म्हणजे NMSच्या परीक्षेमध्ये या चित्रकारावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत, किंवा त्या चित्रकाराचा फोटो दाखवून त्या चित्रकाराचं परीक्षेमध्ये चित्र देऊन हे चित्र कोणाचे आहे असा पण प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. लिओनार्दो दा विंची याच्याबद्दल भरपूर असे आता पुढे काही प्रश्न पण यावरती येतीलच नक्की. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक बी. 12वा प्रश्न या ठिकाणी. लिओनार्दो दा विंची यांचे चित्र प्रसिद्ध आहे. कोणतं प्रसिद्ध आहे चित्र? या ठिकाणी एक वेगळं चित्र या ठिकाणी हे नाहीये, सनफ्लावर नाहीये, मोनालिसा. बघा पर्याय क्रमांक सी, मोनालिसा हे जे चित्र आहे हे चित्र अतिशय जगप्रसिद्ध आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी. 13वा प्रश्न. लिओनार्दो दा विंची कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध नव्हता? बघा म्हणजे या ठिकाणी प्रश्न पूर्ण वाचायचा. बरेच मुलं काय करतात की अर्धाच प्रश्न वाचतात की लिओनार्दो कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होता असं असतं काय काय प्रश्नामध्ये, परंतु या ठिकाणी नव्हता असं विचारलेलं आहे. म्हणजे कोणत्या ह्याच्यात प्रसिद्ध नव्हता तो? संगीतात होता, गणितात होता, स्थापत्य होता, युद्धात नव्हता तो. कशात नव्हता तो? युद्धात नव्हता, युद्धात. म्हणजे या ठिकाणी 13व्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 13व्या प्रश्नाचं उत्तर झालं डी, युद्धात नव्हता तो. ओके. म्हणजे या ठिकाणी संगीत, स्थापत्य, गणित, खगोलशास्त्र, अजून काही विषय इथं पुढे जर प्रश्न आला तर येऊ शकतो. खगोलशास्त्रामध्ये सुद्धा तो पारंगत होता. त्याच्यानंतर अभियांत्रिकी, संगीत, अभियांत्रिकी लक्षात ठेवा, अभियांत्रिकी या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक डी. कोणत्या वर्षी ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकले? काय होतं हे कॉन्स्टँटिनोपल? हे बायझंटाईन साम्राज्याची राजधानी होती. यालाच दुसरं नाव काय होतं? इस्तंबुल. यालाच दुसरं नाव काय होतं? इस्तंबुल होतं. इस्तंबुल ही बायझंटीन साम्राज्याची राजधानी होती. बायझंटीन साम्राज्याची राजधानी बायझंटाईन. एखाद्या प्रश्नावर सर्व मुद्दे लक्षात ठेवा या ठिकाणी. आणि हे कोणत्या वर्षी जिंकलं? 1353ला नाही, 1403ला नाही आणि 1503ला नाही. म्हणजे या ठिकाणी ते 1453ला जिंकलेलं आहे. म्हणजे हे कॉन्स्टँटिनोपलबद्दल हा मुद्दा आणि हा मुद्दा तुम्ही अतिशय लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे कॉन्स्टँटिनोपलचंच दुसरं नाव इस्तंबुल आहे, लक्षात ठेवा. आणि बायझंटाईनची ती काय आहे? राजधानी आहे. पुढचा प्रश्न. हे जे कॉन्स्टँटिनोपल जे शहर आहे ते कोणत्या 2 खंडांना जोडतो? युरोप व अमेरिका, आशिया युरोप, आफ्रिका युरोप आणि आशिया व ऑस्ट्रेलिया. तर कॉन्स्टँटिनोपल हे शहर आशिया व युरोप, आशिया व युरोप म्हणजे पर्याय क्रमांक बी. आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे मार्ग यात जात होते, परंतु काय झालं की तुर्कांनी हे मार्ग बंद केले. तुर्कांनी हे मार्ग काय केले? बंद केले. कारण त्यांनी हे कॉन्स्टँटिनोपल शहर त्यांनी जिंकून घेतलं होतं, त्यामुळे त्यांनी ते शहर, हा जो मार्ग होता ते त्यांनी बंद केला. 16वा प्रश्न या ठिकाणी. कॉन्स्टँटिनोपल जिंकल्यानंतर युरोपीय देशांना कोणत्या गोष्टीचा शोध घ्यावा लागला? आता सांगा की आशिया व युरोप हा मार्ग बंद झाला. बरोबर आहे, हा मार्ग काय झाला? बंद झाला.
मग आता मार्ग बंद झाल्यानंतर दुसरा मार्गाचा शोध घ्यावाच लागेल, बरोबर आहे. आशिया व युरोप यांना जोडणारा हा मार्ग होता. आशिया आणि युरोप यांना जोडणारा हा मार्ग होता. मग आशियामध्ये कसं जायचं किंवा युरोपमध्ये कसं जायचं, यासाठी त्यांनी नवीन धर्म शोध लागला, नवीन भाषा भारतातील राज्य अजिबात नाही. तर आशियाकडे जाणारे जे काही जलमार्ग आहेत त्या नवीन जलमार्गाचा ते शोध घ्यावे लागले. म्हणजे आशियाकडे जाणाऱ्या मार्गाचा ते का करू लागले, नव्या मार्गाचा शोध घेऊ लागले. 17वा प्रश्न या ठिकाणी, भौगोलिक शोधाचे नवे पर्व कोणत्या कारणामुळे सुरू झाले. तर भौगोलिक शोधाचे जे नवे पर्व आहेत, हे नवे पर्व या ठिकाणी त्यांना भौगोलिक शोधाचे नवे पर्व कोणत्या कारणामुळे, नवीन युद्ध करायचं होतं का नाही, जंगलाचा शोध नाही, अन्नाचा नाही, तर व्यापारासाठी नवीन मार्ग हवा होता. बघा, एक घटना घडली आणि इतर त्याच्यामुळे काय झालं, नवीन शोध, नवा मार्ग त्यांना हवा होता. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 1. 18वा प्रश्न, प्रबोधन युगाचा प्रभाव भारतावर कसा झाला. प्रबोधन युगाचा प्रभाव भारतावर कसा झाला. भारतातले राजे संपले का, भारताने धर्म बदलला, काहीही परिणाम झाला नाही. भारतामध्ये नवधारणा रुजल्या. म्हणजे पर्याय क्रमांक 1, नवधारणा रुजल्या या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रबोधन काळात लोकांचा कल कशाकडे वळला. चमत्काराकडे, विज्ञान कल विचाराकडे, धार्मिक कर्मकांडाकडे आणि परंपरागत ज्ञानाकडे. तर प्रबोधन काळामध्ये लोकांचा जो कल होता तो कल विज्ञान कला व विचाराकडे वळला. विज्ञान कला व विचाराकडे वळला या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न, 20वा प्रश्न, प्रबोधन युग, धर्मसुधारणा आणि भौगोलिक शोध या घटना कोणत्या युगाचा पाया घालतात. बघा किती सुंदर प्रश्न आहे. NMS मध्ये पडणार म्हणजे पडणारच. कोणत्या युगाचा पाया घातला या ठिकाणी, मध्ययुग, प्राचीन युग, आधुनिक युग आणि अंधयुग. या ठिकाणी आधुनिक युगाचा पाया घातला. कोणत्या युगाचा पाया घातला, आधुनिक युगाचा पाया घातला. कारण ह्या ज्या घटना होत्या ह्या घटना धर्मसुधारणासाठी होत्या, लोकांच्या विचारांना स्वातंत्र्य देणाऱ्या होत्या, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या तिन्ही घटना ह्या आधुनिक युगाचा पाया घालतात. यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न 21वा, प्रबोधन युगात कोणत्या तत्वज्ञानाला चालना मिळाली. तर प्रबोधन युगामध्ये मानवतावादाला चालना मिळाली. कारण मानवतावादाला काय झालेलं आहे, माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि धर्माऐवजी माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला. पुढचा प्रश्न या ठिकाणी, प्रबोधन युगात धर्माऐवजी कोणाला विचाराचा केंद्रबिंदू मानले गेले. तर धर्माऐवजी माणसाला विचाराचा केंद्रबिंदू मानले गेले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रबोधन काळात कोणते तत्व सर्वत्र लागू झाले. कोणते तत्व सर्वत्र लागू झाले. चमत्कार, अंधश्रद्धा, अनुभव सिद्ध विचार आणि राजाज्ञा. तर कोणते तत्व, अनुभव सिद्ध विचार. या ठिकाणी चमत्काराला, अंधश्रद्धेला त्या ठिकाणी त्याला विरोध झाला गेला आणि जे अनुभवातून जे काही सिद्ध जे विचार आहेत तेच तत्व सर्वत्र लागू झाले. पुढचा प्रश्न, धर्मसुधारणा चळवळीने लोकांना कोणत्या गोष्टीपासून मुक्त केले. आता कोणत्या गोष्टीपासून मुक्त केले असतील बघा. तर या ठिकाणी शिक्षणाला मुक्त केले का नाही, बुद्धीचा वापर नाही, अंधश्रद्धा व कर्मकांड या गोष्टीपासून लोकांना काय केले, मुक्त केले. म्हणजे पर्याय क्रमांक C. पुढचा प्रश्न, प्रबोधन युगात लोकशिक्षणाच्या प्रसारास काय कारणीभूत ठरले.
तर लोकशिक्षणाच्या प्रसारास काय कारणीभूत ठरलं हो? कशामुळे प्रसार झाला लोकशिक्षणाचा? शाळामुळे, विद्यापीठामुळे नाही. छपाई यंत्राचा शोध, गुटेनबर्ग यांनी जो छपाई यंत्राचा शोध लावला होता त्यामुळे लोकशिक्षणाचा प्रसार भरपूर झाला. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी. 26वा प्रश्न, माणसाचे जीवन, भावना आणि संवेदना यांचे चित्रण कोणत्या क्षेत्रात होऊ लागले? माणसाचे जीवन, भावना आणि संवेदना यांचे चित्रण कोणत्या क्षेत्रात होऊ लागले? तर यांचे जे चित्रण आहे ते साहित्य व कला या क्षेत्रात होऊ लागले. साहित्य व कला या क्षेत्रामध्ये माणसाचे जीवन, भावना आणि संवेदना यांचे चित्रण या क्षेत्रात होऊ लागले. पुढचा प्रश्न बघा, जोहान्स गुटेनबर्ग कोणत्या देशाशी संबंधित होता? मी बघाच तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. तर तो कोणत्या देशाशी संबंधित आहे? जर्मनी. कोणत्या देशाशी संबंधित आहे तो? जर्मनीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, धर्म सुधारणेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? जुन्या धर्मगुरूचं समर्थन केलं होतं का? विचार स्वातंत्र्याचा आग्रह, नवा धर्म सुरू करणे आणि फक्त चर्च बांधणे यापैकी विचार स्वातंत्र्याचा आग्रह. बरोबर आहे. विचारांना स्वातंत्र्य पाहिजे होतं. जुन्या धर्मगुरूंचे जे काही कर्मकांड होते त्यांना विरोध केला गेला. पुढचा प्रश्न, प्रबोधन काळात प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण झालेले साहित्य कोणास समजत होते? बघा किती सुंदर प्रश्न आहे. NMSच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, मोफत आहे. यामध्ये काय असं काय तुमच्याकडून असं काय भरपूर अशी फीस काय नाही, काहीच नाही. फक्त एक जनसेवा म्हणून हा एक आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. तर प्रबोधन काळात प्रादेशिक भाषामध्ये निर्माण झालेले जे साहित्य आहे ते फक्त कोणाला समजत होतो? फक्त आणि फक्त प्रादेशिक भाषामध्ये निर्माण झालेले साहित्य सामान्य लोकांना समजत होतं. बरोबर आहे. कारण प्रादेशिक भाषेमध्ये अगोदरचं जे होतं जे साहित्य ते फक्त उच्च वर्गालाच कळत होतं, ते प्रादेशिक भाषेमध्ये नव्हतं. त्याच्यामुळं प्रादेशिक भाषेमध्ये निर्माण झालेले साहित्य कोणा समजत होते? तर ते सामान्य लोकांना समजत होते. मोनालिसा हे चित्र कोणाच्या कलेचे उदाहरण आहे? तर लिओनार्दो द विंची. बघा एखादा प्रश्न कसा फिरून विचारला जातो. लिओनार्दो द विंची हे एकच क्षेत्र न घेता किती प्रकारच्या क्षेत्रात कार्यरत होते? किती प्रकारच्या होते? शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र. म्हणजे अनेक या ठिकाणी. बरोबर आहे. या ठिकाणी अनेक, या ठिकाणी एकाच दोनाच असं नाही अजिबात. अनेक म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी. द लास्ट सपर हे कोणाचे प्रसिद्ध चित्र आहे? लिओनार्दो द विंचीचे आहे. हे सर्व जे द लास्ट सपर नेमकं काय आहे? मी डिजिटल जे काही व्हिडिओ तयार केलेला आहे ह्या प्रकरणावर NMS साठी तो तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला खूप छान समजेल. भौगोलिक शोधाचे युग सुरू होण्याचे एक प्रमुख कारण कोणते? व्यापारासाठी नवीन मार्गाची गरज. कारण तुर्कांनी आशिया व युरोपियांना जोडणारे जे खुष्कीचे व्यापारी मार्ग होते त्यांनी बंद केले होते, त्यामुळे व्यापारासाठी नवीन मार्गाची गरज भासू लागली. भौगोलिक शोधामुळे कोणता प्रभाव भारतावर झाला? भौगोलिक शोधामुळे या ठिकाणी युरोपीय वसाहतवाद, भौगोलिक शोधामुळे युरोपीय, कारण भौगोलिक शोध लागला आणि भारत हा जगाला कळला आणि त्यामुळे अनेक लोकांनी भारतामध्ये वसाहतवाद निर्माण केला आणि त्यातूनच इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं होतं.
भारताकडे येणाऱ्या युरोपीय दर्यावाद्यांना आकर्षण काय होते हो? भारतामध्ये नेमकं काय होतं? कशाबद्दल आकर्षण होतं? भारतीय धर्म होता? भारतीय कला नाही. तर या ठिकाणी मसाल्याचे व्यापार, भारतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे मसाल्याचे व्यापार होते आणि ह्याचं आकर्षण युरोपीय लोकांना होतं. प्रबोधन या शब्दाचा अर्थ काय? प्रबोधन म्हणजे अंधार का? नाही. प्रबोधन म्हणजे जागृती, लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, हे प्रबोधन याचा अर्थ होतो. प्रबोधन काळातील विचारवंत काय प्रोत्साहित करत होते? प्रबोधन काळातील विचारवंत काय प्रोत्साहित करत होते? भीती, अंधश्रद्धा? नाही. तर प्रश्न विचारणे आणि बुद्धीचा वापर हे लोकांना प्रोत्साहित करत होते. धर्म सुधारणेचे प्रमुख उद्दिष्ट काय होते? तर धर्म सुधारणेचे प्रमुख उद्दिष्ट जे होते ते म्हणजे या ठिकाणी धार्मिक जीवनामध्ये काय पाहिजे होतं? लोकांना स्वातंत्र्य पाहिजे होतं. धार्मिक जीवनामध्ये स्वातंत्र्य लोकांना पाहिजे होतं, हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट होतं. प्रबोधन युग कोणत्या युगाच्या शेवटाकडे घडले? प्रबोधन युग हे कोणत्या युगाच्या शेवटाकडे घडले? तर प्रबोधन युग हे मध्ययुगाच्या शेवटाकडे घडले. कोणत्या युगाच्या? मध्ययुगाच्या शेवटाकडे घडले. खूप सुंदर प्रश्न आहे. 40वा प्रश्न या ठिकाणी, प्रबोधन काळात ज्ञानाचे सर्वसामान्यीकरण कोणत्या शोधामुळे शक्य झाले? ज्ञानाचे सर्वसामान्यीकरण म्हणजे काय? की ज्ञानाचा प्रसार समाजामध्ये झाला, नव्या संकल्पनाचा प्रसार सर्वांमध्ये झाला आणि हे गुटेनबर्गच्या छपाई यंत्रामुळेच सिद्ध झालं. यानंतर आपण पुढे बघूया. प्रश्न पुढेच आहेत, परंतु प्रश्नाचे क्रमांक थोडे चुकलेले आहेत. प्रश्न 1 पासून प्रत्येक पानावरचे जे प्रश्न आहेत, हे पहिलं पेज जे धड्याचं जे पहिलं पेज होतं त्या पहिल्या पेजवरची प्रश्न आता दुसऱ्या पेजवरची प्रश्न 1 पासून चालू आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा, इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास कशामुळे झाला? तर इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा जो विकास आहे तो विकास कशामुळे झाला? फ्रेंच क्रांतीमुळे, बिल ऑफ राईट्समुळे, तर या ठिकाणी तर इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास हा बिल ऑफ राईट्समुळे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी. दुसरा प्रश्न या ठिकाणी, इसवी सन 1689 मध्ये कोणता कायदा इंग्लंडमध्ये लागू झाला? बघा आताचा प्रश्न, हा प्रश्न एकाच प्रश्नावर किती प्रश्न पडलेत, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे बिल ऑफ राईट्स. बिल ऑफ राईट्स म्हणजे ह्याच्या संबंधित 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1689 आणि या बिल ऑफ राईट्समुळे काय झालं तर राजाचा जे अधिकार असतो, अधिकार, त्या राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. राजाच्या अधिकारावर काय झालं? मर्यादा घातल्या गेल्या, मर्यादा. ओके. पुढचा प्रश्न हो का, इथंच प्रश्न पुढे दिलेला आहे. बिल ऑफ राईट्समुळे कोणाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या? राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पुढचा प्रश्न 4, बिल ऑफ राईट्स नंतर कोणाचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले? यामध्ये बिल ऑफ राईट्स हा कायदा पारित झाल्यानंतर पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. पुढचा प्रश्न या ठिकाणी 5वा,
अमेरिका खंडाचे युरोपीय साम्राज्यांनी वसाहतीत रूपांतर कशामुळे केले? युरोपीय साम्राज्याने वसाहतीत रूपांतर कशामुळे केले? या ठिकाणी व्यापारासाठी. वसाहतीत रूपांतर कशासाठी केले होते त्यांनी? व्यापारासाठी. युरोपीय साम्राज्याने बहुतेक 13 काहीतरी वसाहती होत्या, बरोबर आहे. ते कशासाठी झालेल्या आहेत? व्यापारासाठी केलेल्या होत्या. इंग्लंडने अमेरिकेच्या कोणत्या भागावर वसाहती स्थापन केल्या? इंग्लंडने अमेरिकेच्या कोणत्या भागावर वसाहती स्थापन केल्या? तर इंग्लंडने अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर. कोणत्या किनाऱ्यावर? पूर्व किनाऱ्यावर वसाहती स्थापन केलेल्या होत्या. पुढचा प्रश्न 7वा. अमेरिकेतील किती वसाहती इंग्लंडने स्थापन केल्या? अमेरिकेतील किती वसाहती इंग्लंडने स्थापन केल्या? तर अमेरिकेतील या ठिकाणी 10, 11, 13, 15, हां बरोबर आहे, 13 वसाहती. किती वसाहती या ठिकाणी? 13 वसाहती इंग्लंडने स्थापन केल्या. पुढचा प्रश्न. इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर कोणते कायदे लादले? इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर अतिशय जाचक त्यांनी कायदे लादले होते. आणि ते म्हणजे काय? जाचक बंधन आणि कर. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला. पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी. अमेरिकन वसाहतीच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व कोणी केले? तर अमेरिकन वसाहतीच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टन. पर्याय क्रमांक दुसरा. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा शेवट कोणत्या गोष्टीने झाला? अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा शेवट कोणत्या गोष्टीने झाला? तर अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा शेवट हा अमेरिकन सैन्याच्या विजयाने झाला. 11वा प्रश्न. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानंतर कोणता नवा देश स्थापन झाला? अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानंतर कोणता नवा देश स्वतंत्र झाला? तर त्या देशाचं नाव आहे अमेरिकन संयुक्त संस्थाने. अमेरिकेच्या शासन पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर अमेरिकेच्या शासन पद्धतीची वैशिष्ट्ये संघराज्य, लोकशाही व लिखित राज्यघटना. पर्याय क्रमांक तिसरा सी. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? बघा, तर फ्रेंच राज्यक्रांती ही 1789ला झाली. फ्रेंच राज्य कोणाच्या विरोधात होती? इंग्लंड, चर्च, अमेरिकन सैन्य नाही, तर राजेशाही व सरंजामशाही. राजेशाही व सरंजामशाही म्हणजे पर्याय क्रमांक सी. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे कोणती मूल्य जगाला मिळाली? स्वातंत्र्य, समता, बंधुता. स्वातंत्र्य, समता, बंधुता. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर कोणती व्यवस्था प्रस्थापित झाली? फ्रेंच राज्यक्रांती कोणती व्यवस्था प्रस्थापित झाली हो? राजेशाही नाही, ती तर मुळासकट उकळून टाकली होती. साम्राज्यवाद नाही, मग काय? प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य, प्रजेची सत्ता या ठिकाणी आली. युरोपातील वैचारिक क्रांती कशामुळे झाली? तर युरोपातील वैचारिक क्रांती ही प्रबोधन काळातील बदलामुळे युरोपातील वैचारिक क्रांती झाली. म्हणजे पर्याय क्रमांक सी. वैचारिक क्रांतीचा मुख्य परिणाम काय होता? वैचारिक क्रांतीचा मुख्य परिणाम जो होता तो म्हणजे अंधश्रद्धा, सामाजिक गोंधळ नाही, अज्ञानातून समाज बाहेर पडला. वैचारिक क्रांतीमुळे काय झालं? जे काही अज्ञान होतं, ज्या काही धार्मिक कर्मकांडामुळे लोकांच्या मनात जे काही अज्ञान लपलेलं होतं, त्यातून ते समाज काय झाला? बाहेर पडला. घटनाकडे पाहण्याची दृष्टी कोणती झाली? तर घटनाकडे पाहण्याची दृष्टी ही
चिकित्सक झाली, धार्मिक नाही, चमत्कारिक नाही ना पारंपरिक नाही, चिकित्सक विचार करून. वैचारिक क्रांतीमुळे कोणत्या क्षेत्रात संशोधनास चालना मिळाली? तर वैचारिक क्रांतीमुळे या ठिकाणी धर्म, व्यापार नाही, विज्ञान या क्षेत्राच्या संशोधनास काय झालं? चालना मिळाली. 18व्या व 19व्या शतकात युरोपमध्ये काय घडलं? 18व्या व 19व्या शतकात युरोपमध्ये अनेक राजकीय क्रांत्या घडल्या. अनेक राजकीय क्रांत्या घडल्या या ठिकाणी. हा जो कालखंड आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो? तर हा क्रांती युग म्हणून ओळखला जातो. काय म्हणून ओळखला जातो? क्रांती युग. 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी कोण निघाला? बघा या ठिकाणी इसवी सन खूप महत्त्वाचा आहे. इसवी सन 1487. तर 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस. आता हा बार्थोलोम्यू डायस होता पोर्तुगीज. बघा मुद्दे नीट लक्षात ठेवा. 1487 भारताचा शोध घेण्यासाठी निघाला होता. पुढे बघा बार्थोलोम्यू डायस हा कोणत्या ठिकाणी पोहोचला? केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला होता. केप ऑफ गुड होप. पुढचा प्रश्न 1492 मध्ये कोण अमेरिका खंडात पोहोचलं? तर 1492 मध्ये कोलंबस हा अमेरिका खंडात पोहोचला. कोलंबस कुठे जाण्याच्या प्रयत्नात होता? तो कोलंबस हा भारतात जाण्याच्या प्रयत्नात होता, परंतु पोहोचला कुठं? आताच प्रश्न पाहिला. पोहोचला कुठं? तो पोहोचला अमेरिका खंडात. आणि भारतात कोण पोहोचला? तर वास्को द गामा हा भारतात पोहोचला. कधी पोहोचला? तर तो 1498. वास्को द गामा भारतात कोणत्या बंदरात पोहोचला? कालिकत बंदरात पोहोचला. भौगोलिक शोधामुळे जगात कोणता परिणाम झाला? तर भौगोलिक शोधामुळे जगात काय झालं? भौगोलिक शोधामुळे जगात नव्या वसाहती निर्माण झाल्या. भौगोलिक शोधामुळे जगात काय झालं? नव्या वसाहती निर्माण झाल्या. जगाच्या इतिहासातील प्रमुख राजकीय क्रांती कोणत्या? जगाच्या इतिहासातील प्रमुख राजकीय क्रांती फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. यानंतर पुढचा प्रश्न बघा. औद्योगिक क्रांती कोणत्या शतकात घडली? तर औद्योगिक क्रांती ही 18व्या शतकात घडली. कोणत्या शतकात घडली? 18व्या शतकात घडली. पुढचा प्रश्न औद्योगिक क्रांतीमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा वापरली जाऊ लागली? तर औद्योगिक क्रांतीमध्ये बाष्पशक्ती, पर्याय क्रमांक सी. कसली शक्ती? बाष्पशक्ती ही ऊर्जा वापरली जाऊ लागली. बाष्पशक्तीवर चालणारे जे यंत्र होते ते यंत्र या ठिकाणी वापरले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीत कोणत्या प्रकारचे यंत्र प्रचलित होते? औद्योगिक क्रांतीमध्ये या ठिकाणी औद्योगिक क्रांतीमध्ये हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर होऊ लागला. यंत्रमागाचा वापर सुरू झाला. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला म्हणून पर्याय क्रमांक 2. औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर औद्योगिक क्रांती सुरुवात ही इंग्लंडमध्ये झाली, म्हणून तर इंग्लंडला जगाचा कारखाना असं म्हणतात. बघा औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडचे कोणत्या नावाने वर्णन झाले? जगाचा कारखाना. पुढचा प्रश्न भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उगम कशामुळे झाला? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उगम हा सागरी व्यापार व नफ्यामुळे झाला.
काय झालं? सागरी व्यापार व नफ्यामुळे झाला. विविध व्यापारी कंपन्या कशाच्या सहाय्याने स्थापन होऊ लागल्या? विविध ज्या व्यापारी कंपन्या होत्या या व्यापारी कंपन्या भाग भांडवल, कारण भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या या ठिकाणी उदयास येत होत्या. आणि या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, युरोपीय देशांनी व्यापाऱ्यांना कोणते पाठबळ दिले? तर युरोपीय देशांनी व्यापाऱ्यांना लष्करी संरक्षण व सवलती दिल्या. लष्करी संरक्षण व सवलती दिल्या. पुढचा प्रश्न, वसाहतवाद या शब्दाचा अर्थ कोणता? तर वसाहतवाद म्हणजे काय? तर दुसऱ्या देशात आपली वस्ती बसवणे याला वसाहतवाद असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 बी. साम्राज्यवाद म्हणजे काय? तर साम्राज्यवाद म्हणजे विकसित राष्ट्राचे अविकसित राष्ट्रावर वर्चस्व. विकसित राष्ट्राचे अविकसित राष्ट्रावर वर्चस्व या ठिकाणी. साम्राज्यवादाचा सर्वाधिक बळी कोणते खंड ठरले? साम्राज्यवादाचा सर्वाधिक बळी हा आशिया व आफ्रिका. आशिया व आफ्रिका हे खंड जास्तीत जास्त बळी साम्राज्यवादाचे या ठिकाणी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 साली झाली. पुढचा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीस कोणते शहर व्यापारी केंद्र म्हणून निवडले? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात सुरुवातीचं जे शहर होतं ते शहर म्हणजे सुरत. पुढचा प्रश्न या ठिकाणी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणाकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी घेतली? तर त्यांनी सुरुवातीला कुणाकडून घेतली? या ठिकाणी जहागीर बादशहा याकडून. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, भारताच्या व्यापारासाठी कोणकोणते युरोपीय देश स्पर्धक होते? तर भारताच्या व्यापारासाठी इंग्लंड व फ्रान्स हे युरोपीय देश स्पर्धक होते. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील व्यापारासाठी झालेल्या युद्धांना काय म्हणतात? तर यामध्ये जे युद्ध झाले होते त्या युद्धांना कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जाते. इंग्रज व फ्रेंच यांच्यात किती कर्नाटक युद्ध झाली हो? इंग्रज व फ्रेंच यांच्यात 3 कर्नाटक युद्ध झाली. 3 कर्नाटक युद्ध आणि पर्याय पण 3च. कर्नाटक युद्धात अंतिम विजय कोणाचा झाला? तर कर्नाटक युद्धात साहजिकच आहे इंग्रजांचाच झाला. तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा परिणाम काय झाला? तर तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा परिणाम इंग्रजांनी काय केलं? फ्रेंचाचा पराभव केला. सिराज उद्दौला कोणत्या प्रांताचा नवाब होता? तर सिराज उद्दौला हा बंगाल प्रांताचा नवाब होता. बंगाल प्रांताचा. सिराज उद्दौला नवाबपदी कधी आला? सिराज उद्दौला हा नवाबपदी 1756 साली आला. ईस्ट इंडिया कंपनी कोलकात्यात कोणती वखार तटबंदी शिवाय उभारली? ईस्ट इंडिया कंपनीने कोलकात्यात कोणती वखार? तर या ठिकाणी कोणती वखार तटबंदी शिवाय उभारली? वखार सैनिकी तळबंदर वखारच उत्तर येणार याचं. का माहित, प्रश्न थोडा चुकल्यासारखा वाटतोय. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी कोणत्या सवलतीचा गैरवापर करत होते?
तर यांनी व्यापार सवलतीचा गैरवापर करत होते. सिराज उद्दौलाने कोलकात्यावर हल्ला का केला? कारण सिराज उद्दौलाने कोलकात्यावर हल्ला का केला? कारण इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता त्यांनी तटबंदी उभी केली होती. त्यामुळे त्यांनी कोलकात्यावर हल्ला केला. बहुतेक हा प्रश्न थोडा चुकलेला सारखा वाटतोय काहीतरी वरचा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात सुरुवातीला कोणत्या रूपात कार्यरत होती? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापारी कंपनी म्हणून कार्यरत होती. औद्योगिक क्रांतीचा भारतावर अप्रत्यक्ष परिणाम कोणता झाला? तर औद्योगिक क्रांतीचा भारतावर अप्रत्यक्ष परिणाम हा झाला की ब्रिटिश सत्ता काय झाली? बळकट झाली, बळकट, आणि त्यामुळेच त्याने आपल्यावर राज्य केलं. भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या गोष्टीवर आधारित असते? तर भांडवलशाही अर्थव्यवस्था ही खाजगी भांडवल या गोष्टीवर आधारित असते. वसाहतवादाचे मूळ कारण कोणते आहे? तर नव्या बाजारपेठा मिळवणे हे वसाहतवादाचे मूळ कारण आहे. नव्या बाजारपेठा मिळवणे. साम्राज्यवादामुळे कोणती प्रणाली बळकट झाली? तर साम्राज्यवादामुळे वसाहती सामर्थ्य झाल्या. वसाहती ह्या काय झाल्या? सामर्थ्यवान झाल्या. आणि सिराज उद्दौलाची कोलकाता वखारीवरील कारवाईने कोणता संघर्ष सुरू झाला? तर या ठिकाणी त्यामुळे प्लासीची लढाई या ठिकाणी झालेली आहे. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा. प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा कोणत्या नवाबावर विजय झाला? तर या ठिकाणी प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा कोणत्या नवाबावर विजय झाला? सिराज उद्दौला. पर्याय क्रमांक बी. दुसरा प्रश्न. प्लासीच्या लढाईत नवाबाच्या लष्कराचे नेतृत्व कोण केले होते? तर प्लासीच्या लढाईत नवाबाच्या लष्कराचे नेतृत्व मीर जाफर. पर्याय क्रमांक बी. मीर जाफरला इंग्रजांनी नवाब का बनवले? कारण त्यांनी काय केलं होतं? इंग्रजांना मदत केली होती, म्हणून त्यांना नवाब बनवलं होतं. इंग्रजांनी मीर कासिमला नवाब का बनवले? इंग्रजांनी मीर कासिमला नवाब का बनवले? कारण मीर जाफरने त्यांना विरोध केला. कुणाला? इंग्रजांना. पुन्हा त्यांनी डबल मीर कासिमला नवाब बनवलं. बक्सारची लढाई कधी झाली? तर बक्सारची लढाई ही 1764ला झाली. बक्सारच्या लढाईत इंग्रजाच्या विरोधात कोण कोण एकत्र आले होते? तर बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजाच्या विरोधात मीर कासिम, शाह आलम, शुजा उद्दौला हे सर्वजण एकत्र आले होते. पुढचा प्रश्न या ठिकाणी. बक्सारच्या लढाईत इंग्रजाचा विजय झाल्यावर कोणता हक्क मिळाला? बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजाचा विजय झाल्यानंतर त्यांना दिवाणी हक्क म्हणजेच महसूल गोळा करण्याचा हक्क मिळाला. म्हैसूरचा शासक हैदर अली नंतर गादीवर कोण आला? तर त्या ठिकाणी हैदर अली नंतर त्याचा जो मुलगा आहे टिपू सुलतान तो गादीवर आला. टिपू सुलतान कोणत्या लढाईत मरण पावला? तर टिपू सुलतान ही श्रीरंगपट्टणची जी लढाई होती त्या लढाईमध्ये तो मरण पावला. आणि ही श्रीरंगपट्टणची लढाई कधी झाली? 1799ला. लक्षात ठेवा. इंग्रजांनी सिंधवर कब्जा कधी केला? तर इंग्रजांनी सिंधवर कब्जा 1843 साली केला.
इंग्रजांनी सिंधूवर कब्जा का केला? कारण त्या ठिकाणी अफगाणिस्तान मार्ग सिंधमधून जात होता. अफगाणिस्तान मार्ग का करत होता? सिंधमधून जात होता. यासाठी त्यांनी सिंधवर कब्जा केला. पंजाबची सत्ता रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर कोणाकडे गेली? पंजाबची सत्ता रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर दलीप सिंग, अल्पवयीन जो मुलगा होता दलीप सिंग, त्यांच्याकडे गेली. दलीप सिंगच्या वतीने कारभार कोण पाहत होती? तर दलीप सिंगच्या वतीने त्याची जी आई होती राणी जिंदन ही त्याचा कारभार पाहत होती. इंग्रजांनी कोणत्या सरदारांना फितूर केले? इंग्रजांनी शीख सरदारांना फितूर केले. पहिल्या शीख इंग्रज युद्धात कोणाचा पराभव झाला? पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. दुसऱ्या शीख इंग्रज युद्धात इंग्रजांचा विरोध कोणी केला? तर या ठिकाणी मूलराज यांनी इंग्रजाचा विरोध केला. दुसऱ्या शीख इंग्रज युद्धानंतर काय झाले? तर दुसऱ्या शीख इंग्रज युद्धानंतर इंग्रजांनी पंजाब आपल्या ताब्यात घेतला. पंजाब इंग्रजांच्या ताब्यात कधी गेला? पंजाब हा इंग्रजाच्या ताब्यात 1849 साली गेला. प्लासीची लढाई कोठे झाली? तर प्लासीची लढाई ही बंगाल येथे झाली. मीर कासिमने इंग्रजाच्या कोणत्या गोष्टीला विरोध केला? मीर कासिमने इंग्रजाचे जे काही बेकायदेशीर व्यापार होते त्यांना विरोध केला. श्रीरंगपट्टण येथे कोणत्या संघर्षाचा शेवट झाला? तर या ठिकाणी टिपू सुलतानचा संघर्षाचा शेवट झाला. इंग्रजांनी सिंधवर लक्ष का केंद्रित केले? कारण त्यांना रशियाच्या आक्रमणाची भीती होती, म्हणून त्यांनी सिंधूवर लक्ष केंद्रित केले. शीख सत्ता कोणी स्थापन केली? तर शीख सत्ता ही रणजित सिंहाने स्थापन केली. दलीप सिंग कोणाचा मुलगा होता? रणजित सिंहाचा मुलगा होता. शीख सैनिक इंग्रजाविरुद्ध का लढले? कारण इंग्रजाच्या वाढत्या वर्चस्वाविरुद्ध त्यांचं वर्चस्व वाढलं होतं म्हणून ते लढले. मूलराज कोण होता? मूलराज हा मुलतानचा अधिकारी होता आणि त्यांनी इंग्रजाला विरोध केला होता. मीर जाफरचा कोण नवाबपदी होता? तर मीर जाफरचा मीर कासिम नवाबपदी होता. टिपू सुलतान कोणत्या धर्माचा होता? टिपू सुलतान हा मुस्लिम धर्माचा होता. रणजित सिंह कोणत्या प्रांताचे शासक होते? रणजित सिंह हे पंजाब प्रांताचे शासक होते. इंग्रजांनी भारतात सत्ता बळकट करण्यासाठी कुणाचा पराभव करणे बाकी होते? इंग्रजांनी फक्त मराठेचा पराभव करणे बाकी होते. अशा प्रकारे युरोप आणि भारत या प्रकरणावर आधारित 130 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहोत. सर्वांनी आपले हे जे चॅनल आहे हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.